आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। अखंड समाधिघन भगवान ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूवैकुंठ अलंकापूर नगरी आणि या ज्ञानोबरायांच्याच पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आणि तुम्हा सर्वज्ञ श्रोत्यांच्या कृपेमुळे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज शरद पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवसाचं महात्म्य हे आहे की मला जे काही सांगावयाचं आहे ते आपल्या लक्षात आल्यामुळे जास्त आता वेळ घेणार नाही। आजच्या दिवसाचं हे महात्म्य आहे की आज जे शारदेचं जे चांदणं असतं, या चांदण्यामध्ये एक विशेष आणि अलौकिक सामर्थ्य आहे। आजच्या त्या चांदण्यामध्ये नेहमीच्या चंद्रामध्ये एक वैशिष्ट्य असतं, पण आजच्या आणखी एक अलौकिक वैशिष्ट्य आज आहे की आजच्या चंद्रामध्ये अमृत देण्याचे एक सामर्थ्य आहे आणि आजचं तसं हे शरद पौर्णिमेचं। आणि याच दिवशी भगवंताने त्या गोपिकांच्या सोबत रासक्रीडा केली होती, तोही आजचा दिवस आहे। भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वक्षरंतु मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः। आणि आजचं ते हे शारदाचं चांदणं आहे आणि त्या चांदण्यामध्ये आपल्याला आज अमृतपान करण्याचा योग येणार आहे। आणि म्हणून या अमृताचं पान करणारे आळंदीमध्येच नाही तर संपूर्ण जगतामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून भारतामध्ये 521 आहेत चकोर, ऑस्ट्रेलियामध्ये 1 आहे, रशियामध्ये 1 आहे, कॅनडामध्ये 1 आहे, सौदी अरेबियामध्ये 1 आहे, इंग्लंडमध्ये 1 आहे, चीनमध्ये 1 आहे आणि अमेरिकेमध्ये असे 92 चकोर या आजच्या शारदेच्या चंद्रमाचं अमृतपान करीत आहे। आणि तोच योग आपल्यालाही आज मिळालेला आहे। आपण त्या अतिशय आनंदनीय त्या पौर्णिमेचा अमृतमय जो काही आनंद आहे त्याची आता आपण लयलेट करू। आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की भगवंताने 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं होतं की माझ्या ज्या काही विशेष विभूती आणि प्रतिविभूती आहेत त्या तुला मी वाक्चातुर्याच्या माध्यमातून रसाळपणे सांगणार आहे। आणि मग या ठिकाणी भगवान सांगतात की 7व्या अध्यायामध्ये भगवंताने विभूत्या सांगितलेल्या आहेत, 9व्या अध्यायामध्येही सांगितलेले आहे आणि पुन्हा या 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगत आहेत। का सांगत आहेत की त्या समजण्यासाठी अतिशय कठीण आहेत आणि म्हणून भगवान पुन्हा या 10व्या अध्यायाच्या माध्यमातून त्या विभूती सांगत आहेत। भगवान ज्ञानोबराय या भगवंताचं जे काही प्रेमाचे अतिशय मूर्तिमंत पुतळा म्हणजे अर्जुन होता, पुन्हा पुन्हा 7व्या अध्यायामध्ये सांगितल्या, 9व्या अध्यायामध्ये सांगितल्या आणि याही 10व्या अध्यायामध्ये पुन्हा पुन्हा का सांगतात, असं अर्जुनाचं आणि भगवंताचं अतिशय प्रेम होतं आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून भगवान सांगतात की मी तुला पुन्हा सांगत आहे। पुन्हा म्हणजे पाठीमागे 2दा सांगितलेले आहेत आणि आता पुन्हा सांगत आहे। ते का तर भगवत प्रेमाने पुन्हा आणि अर्जुनाच्या हिताच्या ज्या काही विभूती आहेत, जे हिताचं कथन आहे ते आता भगवान सांगणार आहेत। ज्ञानोबराय म्हणतात मागील आम्ही जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तर टाचे नव्हे भले पुरते आहे। आम्ही मागील जे निरूपण केले, आम्ही जे पाठीमागे निरूपण केलेलं आहे ते तुझे अवधानाची पाहिले, तुझं अवधान आहे की नाही हे पाहिलेलं आहे आणि तेवढ्यासाठी पाठीमागे निरूपण केलेलं आहे। आणि मग आमच्या असं हे लक्षात आलेलं आहे, काय लक्षात आलं की तो टाचे नव्हे भले पुरते आहे। तुझं जे अवधान आहे तो टाचे नव्हे, ते अल्प पुरेसं कमी थोडं असं अवधान नव्हतं, तर कसं होतं पुरते भले आहे। तुझं जे अवधान होतं, जे लक्ष होतं ते संपूर्ण होतं, त्याला आपण म्हणतो की परिपूर्ण अर्जुनाचं लक्ष भगवंताच्या सांगण्याकडे होतं आणि म्हणून भगवंताला अतिशय आनंद झालेला आहे। काय आहे हे कसं लक्ष होतं अर्जुनाचं आणि ज्याच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी सदृष्टांत त्याचं विवेचन पुढच्या ओवीच्या माध्यमातून केलेलं आहे। ज्ञानोबराय म्हणतात
घटी थोडेसे उदक घालिजे, तेणे न गळे तरी वरिता भरिजे, ऐसा परिसवणी पाहिलाशे तो परिसविजे, ऐसेच होत असे. आपण काय करतो, घट घेताना त्या घटामध्ये असं वाजवून पाहतो आणि तो घट गळका आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकून पाहतो, आणि जर गळका नसेल तर पुन्हा तो घट काय करतो, पुन्हा परिपूर्ण भरतो. तसं ज्ञानोबरायांनी या ठिकाणी त्या रूपकाच्या माध्यमातून अर्जुनाच्या जे काही मनाची जी अवस्था आहे तिचं अतिशय मार्मिक कथन केलेलं आहे. भगवान सांगतात, मी तुला पाठीमागे जे सांगितलेलं आहे ना ते तुझं लक्ष आहे का नाही हे पाहण्यासाठी सांगितलेलं आहे, आणि माझ्या हे लक्षात आलेलं आहे की तुझं माझ्या बोलण्याकडे संपूर्ण लक्ष आहे. आता मी जे काही सांगणार आहे ती परिपूर्ण अशी ती घागर पुन्हा आपण भरतो, तसं परिपूर्ण लक्ष देऊन तुझी ही जी काही घागर आहे ती पुन्हा तू परिपूर्ण भरून घे. घटी थोडेसे उदक घालायचे, घटामध्ये थोडंसं पाणी घालून तेने न गळे, ते पाणी घातल्यानंतर ते जर गळलं नाही तरी वरिता भरीजे, पुन्हा मग तो घट परिपूर्ण भरला जातो. तद्वत ऐसा परिसवणी पाहिलाशी, त्याप्रमाणे मी तुला अगोदर जे काही पाठीमागं सांगितलेलं आहे आणि तुझं लक्ष आहे की नाही हे तुला मी ते सांगून पाहिलेलं आहे. तर परिसविजय ऐसेची होत असे, आणि मग तुझं जे लक्ष आहे, तुझं जे अंतःकरण आहे ते मी सांगितलेलं तुझ्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस स्थिर होत आहे असं पाहून पुन्हा परिसविजय ऐसेची होत असे, पुन्हा पुन्हा तुला सांगावं असं मला वाटत आहे. पहिले अवचित यावरी सर्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी खिजे, तैसा किरीटी तू आता माझे निज धामकी. मग कसं करायचं, ज्ञानोबरायांनी अनेक उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात की एक तरी अवचितयावरी सर्व सांडिजे, एखादा अवचितयावरी नाम अपरिचित अनोळखी मनुष्य असेल त्याच्यावरती काय करायचं, सर्व सांडिजे, त्याच्यावरती सर्व विश्वास टाकायचा आणि संपूर्ण धनसंपत्ती त्याला सांभाळण्यासाठी द्यायची. मग चोख तरी त्याने व्यवस्थित सांभाळली, मग तोची भांडारी कीजे. काय आहे, एखाद्यावरती आपण अनोळखी माणूस एकदम विश्वास टाकत नाही, पण ज्ञानोबरायांनी प्रयोग करायला सांगितलेला आहे की त्याच्यावरती सगळं सोडून द्यायचं, त्याच्याकडे चावे द्यायचं सगळं, आणि मग कुठे कुठे काय ठेवलेलं आहे हे सगळं व्यवस्थित पाहायचं, आणि त्याच्यापैकी एकही वस्तू जर हल्ली नसेल तर मग या ठिकाणी सर्व वस्तू व्यवस्थित आहे असं पाहिल्यानंतर तोची भांडारी कीजे, त्यालाच काय करायचं, कोषाध्यक्ष करायचं, खजिनदार करायचं. खजिनदार पदाची नियुक्ती कशी करावी ही ज्ञानोबरायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अगोदर त्याच्याकडे थोडा थोडा भाग द्यायचा आणि नंतर लक्षात आलं की हा काय आहे, अतिशय इमानदार आहे, मग त्याला कोषाध्यक्ष करायचं, खजिनदार अधिकारी करायचं. तैसा किरीटी तू आता माझे निज धामकी. आणि तसंच भगवंताने अर्जुनाकडे केलेलं आहे. अर्जुनाला थोडं सांगून पाहिल्याचं लक्ष आहे की नाही, आणि ज्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं की हा अतिशय चोख भांडारी आहे लक्ष ऐकण्यासाठी, आणि म्हणून ऐकण्याचा जो राजा आहे, परिसण्याचा जो राजा आहे तो कोण आहे, अर्जुन आहे, असं ज्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं आणि मग भगवंताचे उद्गार आहेत, तैसा किरीटी तू आता माझे निज धामकी. अर्जुना, तू सांगण्याचा ऐकणाऱ्यांच्या वरती म्हणजे तो राजा आहेत, आणि म्हणून तू माझा आता काय निजधाम आहे, आणि माझं जे तत्वज्ञान राहण्याचं ठिकाण कोण आहे, तू आहे, आणि म्हणून माझ्या अंतःकरणाचा जो बोध आहे, मग सावळा सकंकणू बाहू पसरवणी दक्षिणू अलिंगीला स्वशरणू भक्तराज. आणि अशा भक्तराजकरिते असलेल्या अंतःकरण अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा जो बोध आहे, भगवंताचं जे वास्तविक स्वरूप आहे ते राहण्याचं ठिकाण म्हणजे अर्जुनाचं अंतःकरण आहे. असं भगवंताच्या लक्षामध्ये आल्यानंतर ऐसा अर्जुना येऊ ते सर्वेश्वरी, पाहुनी बोलले अत्यादरी, गिरी देखुनी सुबरे मेघू जैसा. आणि मग असं भगवंताच्या लक्षात आल्यानंतर ऐसा सर्वेश्वरी अर्जुना येऊ ते पाहुनी आत्यादरे बोलले. ऐसा सर्वेश्वरी अर्जुना येऊन, असं सर्वेश्वर सर्वज्ञ असलेल्या भगवंताने हे पाहिलेलं आहे. अर्जुना येऊते, आणि अर्जुन केवढ्या अधिकारावरती आहे हे भगवंताने ज्यावेळेस पाहिलेलं आहे तेव्हा पाहोने आत्यादरे बोलले, आणि अतिशय आदराने भगवान बोललेले आहेत. कसं बोललेलं आहे त्याला उदाहरण ज्ञानोबराय सांगतात की जैसा गिरी देखोनी मेघ सुबरे, पर्वताला पाहून जसा मेघ सुबरे नाम अतिशय अधिक दाटून येतो, भरून येतो. कारण का, त्याला माहिती आहे की पर्वताला एकदा का ढग आडलं की त्या ठिकाणी सगळ्या ढगांची काय होते, दाटी होते आणि पाऊस पडतो. तसं अर्जुनाच्या अंतःकरणाचा ठाव भगवंताने घेतलेला आहे, आणि मग तो मेघ सजेल असलेला मेघ आता कसा आत्याद्वारे वर्षेल तो आता अर्जुनाच्या माध्यमातून भगवान बोलणार आहेत. आणि पुढे सांगतात की तैसा कृपाळूवांचा राहू म्हणे ऐकेगा महाभाऊ, सांगितलाच अभिप्राव सांगेन पुढती. तैसा कृपाळूवांचा राहू, तसा कृपाळू जे काय आहे त्या सगळ्यांचा राजा, जे काय कृपाळू आहे त्यांचा राजा नाम भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे महाभाऊ म्हणे ऐकेगा. आता तो ऐक, काय ऐक,
सांगितला अभिप्राय पुढती सांगेन. जो अभिप्राय मी पाठीमागे सांगितलेला आहे तोच पुन्हा सांगेन आणि तोच तो ऐक. कारण का अर्जुनाच्या हिताची भगवंताच्या अंतःकरणामध्ये अतिशय कळवळ होती आणि त्या दयेने भगवान तोच अभिप्राय पुन्हा पुन्हा अर्जुनाला सांगतात. याला अभ्यासांगाने म्हटलेलं आहे. दुरोक्ती नावाचा दोष नाही, पण एखाद्यावरती अतिशय दया असेल ना तर पुन्हा पुन्हा त्याला सांगण्याचा तो केवळाला प्रयत्न केला जातो. तुम्हाला उदाहरण सांगून जाईन मी की ज्यावेळेस महाराजांचा पाठ चालू होतो विचारसागराचा कोणताही असेल, तुम्ही 1 महिना पाठाला येऊन बसा रोज, तेच असतं. महाराज जे काय बोलणार आहेत त्यांच्याकडे जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना काय पुढे बोलणार आहेत, पाठीमागे काय बोलणार आहे हे सगळं पाठ असतं. तरी पण महाराज पुन्हा पुन्हा जवळजवळ 1 महिना ते नमन चाललेलं असतं. याच्या पाठीमागे भूमिका कोणती आहे की एखाद्या साधकाला जर ते कळत नसेल तर पुन्हा पुन्हा अभ्यासांगाने त्याच्या अंतःकरणामध्ये जो काय बोध आहे तो रुजावा. आणि म्हणूनच या अध्यायाची जी सुरुवात आहे ना ती याच माध्यमातून केलेली आहे ज्ञानोबरांनी. नमो विशद बोध विदग्धा. बोधाचं विशदीकरण नाम स्पष्टीकरण करण्यामध्ये जे काय आहेत चतुर आहेत, म्हणून त्या श्री गुरूंना काय म्हटलेलं आहे, चतुर म्हटलेलं आहे. आमचे परमपूज्य स्वानंद सुखनवशी घुले बाबा सांगायचे, अधिकारी श्रोत्याच्या अधिकारी मुमुक्षूच्या अंतःकरणामध्ये हा बोध कोणीही ठसू शकेल, पण ज्याला काही येत नाही, जो गावाकडून नुकताच आलेला आहे त्याच्याही अंतःकरणामध्ये हा बोध ठसवावा असं सामर्थ्य श्री गुरूंच्याकडे आहे आणि म्हणून त्यांना चतुर म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता या उक्तीचा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा आलेला आहे. तसे ते ही अकथिता अर्था प्रकाशंते महात्मनः. माझी वास्तविक पाहता कोणतीही योग्यता नाही, पण महाराजांनी सांगायचं आणि आम्ही ते ऐकायचं. हा दिठेवा दयावरीवर वर्षे झळके. त्या महाराजांच्या कृपेतून काही काही होत नाही. जसं आजच्या या पौर्णिमेच्या माध्यमातून अमृताचा वर्षा होतो तसा त्यांच्या कृपेतून जो काही अमृताचा वर्षा होत आहे त्याचा अनुभव कोणाला आला असेल किंवा नसेल हे मला माहीत नाही, पण माझ्या जीवनामध्ये तो मला वेळोवेळी आणि पावला पावला आलेला आहे. घरी कितीही चिंतन केलं तर काही ते कोडे मला उलगडलेले नव्हते, पण महाराजांच्या पुढे आलो आणि महाराजांच्याकडे फक्त पाहिलं की न कळलेले न शिकलेले जे काही अस्फुट जे काही सिद्धांत आहेत ते माझ्या मुखातून वदवले गेले. मी बोललो असं म्हणत नाही, हे थेट प्रक्षेपण होतं. माझे जे शब्द आहेत ते थेट प्रक्षेपण आहेत आणि त्या थेट प्रक्षेपणाचा जो अनुभव आहे तो आपणही आता घेत आहोत. या ओव्या आपण घरी जाऊन वाचा, पण इथे ज्यावेळेस तो वक्ता बोलेल, पलीकडे विश्वशांती केंद्र आहे, मला सांगितलेलं आहे की 7 वाजेपर्यंत तुमचं चाललं पाहिजे, अजून महाराजांना यायला वेळ आहे म्हणून थोडंसं विषयांतर करीत आहे. मग त्याचं जे प्रक्षेपण आहे ते इथून केलं जातं या फोकसच्या माध्यमातून आणि मग तिकडं तो प्रकाश केला जातो. तसा हा जो प्रकाश आहे तो तिकडून इकडे येत आहे आणि मग त्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण होत आहे. हे कशासाठी सांगत आहे, तसं हे जे भगवंताचं जे प्रक्षेपण आहे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. अर्जुनम निमित्ती कृत्य आह श्री भगवान. आणि म्हणून हा जो अभिप्राय आहे पुन्हा पुन्हा भगवान सांगत आहे, पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे जवळजवळ वाढी देखिजे तव तव नुबगिजे वाहू करिता. मग कसं करायचं ज्ञानोबरांनी उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे. जो शेतकरी आहे ना, आमच्याकडे तुम्हाला सांगतो 12 महिने पाणी असतं. आमच्याकडे जमिनीला आहे ना असं ते मीठ फुटायची वेळ आली एवढं पाणी आहे. आता अजिबात ऊनच लागू देत नाही. प्रतिवर्षी क्षेत्र पेरायचे पुन्हा पुन्हा, एक दिवस सुद्धा खाडा नाही. ऊस गेला की लगेच ते जाळायचं संध्याकाळी पुन्हा लगेच गहू टाकायचा. प्रतिवर्षी क्षेत्र पेरायचे जवळजवळ वाढी देखील. ज्यावेळेस जसं जसं उत्पन्न वाढत आहे असं पाहून तव तव नुबगीजे वाहो करिता नुबगीचे. मग तेव्हा त्या श्रमाने मनुष्य थकतो का त्या मेहनतीने. आता पुन्हा पुन्हा सारखी काय मेहनत करायची. जसं जसं पीक येतं जसं जसं उत्पन्न वाढतो तसं तसं त्या मेहनतीला काय येत आहे, फल येत आहे. त्याला वाटतं की आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. त्याला जसा कंटाळा येत नाही तसं ज्ञानोबराय सांगतात, पुढत पुढती पुटे देता जोडे वाणियेची अधिकता म्हणून सोने पंडसुता शोधूची आवडे. पुढत पुढती पुटे देता जोडे वाणियेची अधिकता, वाणियेची अधिकता जोडे. पण किंवा पुढत पुढती पुटे देता पुन्हा पुन्हा त्या सोन्याला पुट दिले असता वाणियेची अधिकता जोडे. त्या सोन्याला काय होतो, आधी आधी कस त्याला प्राप्त होतो. म्हणून हे पंडसुता तैसे सोने शोधूची आवडे. मग त्या सोन्याला पुन्हा पुन्हा तो पुट देऊन त्याची अधिकता जी आहे, तो कस आहे तो वाढवण्याची आणि त्या सोन्याच्या ठिकाणी शोधूची आवडे. त्याचा पुन्हा शोध करण्याची त्या सोन्याच्या ठिकाणी परिपूर्ण 52 कसं येण्यासाठी जी परिपूर्णता केली जाते, पुन्हा पुन्हा जो प्रयत्न करावा वाटतो, तसं इथे भगवान सांगतात, तैसे एथ पार्था तुझे आभार नाही सर्वथा आम्ही आपुलयाची स्वार्थ बोलू पुढती. तसं या ठिकाणी अर्जुना या ठिकाणी तसं आहे. कसं आहे
हे पार्था तैसे येथ तुझं सर्वथा आभार नाही. तसं या ठिकाणी तुझा सर्वथा कोणत्याही प्रकारे तुझ्यावर आमचा उपकार आहे असं मुळीच नाही. मग कसं आहे, आम्ही आपुलिया स्वार्था पुढे ती बोलू, आम्ही आमच्या स्वार्थासाठी आमच्या स्वतःच्या आनंदाचे लेलूट करण्यासाठी आम्हीच पुन्हा पुन्हा तुझं निमित्त करून तो अभिप्राय तुला सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे तुझ्यावरती उपकार नाही कोणते किंवा तुझ्यावर आमचा मोठा उपकार आहे हा मुळीच भाग नाही, तर याच माध्यमातून आम्ही आमच्या आनंदाची लयलूट करत आहोत. हा आमचा काय स्वार्थ आहे. जसं ज्ञानोबा सांगतात, जैसे बाळका लेवी विजे लेणे तया शृंगार ते बाळ काही जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. जैसे बाळका लेणे लेवी विजे, बाळकाला सुंदर अलंकार परिधान करायला लावायचे. तर या शृंगारात ते बाळ काय जाणे, त्या शृंगाराला बाळ काय जाणते का, त्याला कळतं का काय आहे ते, त्याला काहीही समजत नाही. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. मग त्या बालकाच्या अंगावरती असलेल्या अलंकाराचा जो सोहळा आहे सुखाचा, ते बालकाला त्याचा आनंद नाही, पण तो त्या सोहळ्याचा आनंद कोणाला आहे, परी ते सुखाचे सोहळे माऊली दिठी भोगणे. त्या सुखाचा सोहळा आहे ती माऊली आपल्या डोळ्याने पाहून त्याचा उपभोग घेत असते, त्या आनंदाची लयलूट करत असते. तसं अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सुखाचा उपभोग भगवान स्वतः परमात्मा करीत आहे. तैसे तुझे हित आगवे जवजव का तुझं फावे तव तव आमुचे सुख दोनावे आयुष्य आहे. तैसे तुझे हित आगवे, तसं तुझं आगवं संपूर्ण हित जवळजवळ का तुझं फावे, जसं तुझं ते संपूर्ण जे हित आहे तुला ज्यावेळेस समजतं, तुला ज्यावेळेस अनुभवाला येतं, तव तव आमुचे सुख दोनावे आयुष्य आहे. तेव्हा जेव्हा तुला ते अनुभव प्राप्त होतो, तुला ते सुख अनुभवाला येतं, त्यावेळेस तुला आनंद होत नाही. तव तव आमोचे सुख दुनावे आयुष्य, त्यावेळेस माझा आनंद अधिक अधिक वाढत असतो. पाठीमागे आपल्याला ओवी गेलेली आहे, देखा बालकाचे ने धनी जाईजे का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे आयशे सद्गुरूचे ऐकले नि जाणे जे का प्रसवते. तो आनंद श्री गुरूंना होतो, शिष्याची परिपूर्णतेचा आनंद श्री गुरूंना, आणि बालकाच्या जे काय अलंकाराचा जो सुखाचा सोहळा आहे तो माऊलीला आहे. तसं अर्जुनाची जी परिपूर्ण आहे तो आनंद अर्जुनाला नाही. भगवान म्हणतात तो आनंद जसा जसा तुझा आनंद वाढतो तो आमचे सुख होत नाही, तसा तसा माझ्या सुखाला काय होते, वृद्धी होत आहे, वाढ होत आहे. आणि म्हणून हा जो कार्यकारण भाव आहे या माध्यमातून भगवान अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगतात. कारण का अग्निकुंडे अग्नी स्वयंभचे असे, अग्निकुंडामध्ये अग्नी स्वयंभत असतो, पण तुपाची आहुती दिल्यानंतर तो जसा आणखी उद्दीप्त होतो, प्रदीप्त होतो, तसा जो आनंद आहे भगवंताच्या ठिकाणी तो आनंदाचा कंद आहे. पण अर्जुनाच्या निमित्ताने त्या सुखाचा तो आणखी उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता अर्जुना असो हे विकडी मज तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आता भगवान म्हणतात अर्जुना आता असो हे विकडी असो, आता हे जे काही माझं अलंकारित विकडी म्हणजे अलंकारित बोलणं आहे ना ते राहू दे. मज तुझी आवडी काय आहे, मला तुझी अतिशय आवड आहे आणि त्या प्रेमाने मी काय करू म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आणि म्हणून किती जरी बोललं पुन्हा पुन्हा जरी सांगितलं तरी तृप्तीची सवडी बोलता न पडे. तृप्तीची सवड म्हणजे ती तृप्ती परिपूर्ण होत नाही, तिच्यामध्ये त्या तृप्तीला मर्यादा पडत नाही. तृप्ती भुकेली काय करू माय, त्या तृप्तीची परिपूर्णता होत नाही. आणि म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्हा येतुलियाची कारणे तेची ते तुझशी बोलणे परी असो हे अंतःकरणे अवधान देई. आम्हा येतुलियाचे कारणे आणि याच एका कारणाने तेच ते तुझशी बोलणे, तेच ते पुन्हा पुन्हा पाठीमागं सांगितलेले मी तुझशी बोलणे तुला मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. परी असो हे अंतःकरणे अवधान दे. भगवान म्हणतात की आता अर्जुना राहू दे, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय ना ते राहू दे, पण काय कर परी हे असो आता राहू दे, पण अंतःकरणे अवधान दे. तू आता मनाने माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. या जगदीश्वराचे प्रेम हेच दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय अर्जुनाने पुण्य केलं असेल की पुन्हा पुन्हा ते भगवंताला ते सांगण्यासाठी भाग पडत आहे. आम्हा येत तरी ऐकेगा सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझं खेवा असे आले. भगवान सांगतात तरी ऐकेगा सुवर्म, अर्जुना सुवर्मा तू ऐक, तू मर्मज्ञ आहेस, वर्मज्ञ आहेत आणि तू माझे परम जे वाक्य आहे, माझे परम वाक्य ऐके, माझे परम वाक्य आहे ते ऐक. आणि ते माझं वाक्य नाही, जे अक्षरे लेवोनी परब्रह्म तुझं खेवा आले. जे अक्षर रूपाने जे काही आहे माझं वाक्य ते वाक्य नाही किंवा ते अक्षर नाही, तर ते साक्षात परब्रह्म रूपाने ते वाक्य तुला आलिंगन देण्यासाठी काय झालेलं आहे, प्रवृत्त झालेलं आहे. आणि म्हणून माझे जे वाक्य आहेत ते वाक्य नाही, ते कोणाही साक्षात परब्रह्म रूपाने तुला आलिंगन देण्यासाठी भेटण्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा सांगत आहे. या ठिकाणी भगवंताचा अर्जुनावर जे प्रेम आहे ते या 50 ते या 62 पर्यंत कथन केलेलं आहे. आणि मग हे जरी भगवंताचं प्रेम आहे, वास्तविक पाहता भगवंताचं जे अलौकिक सामर्थ्य आहे
जे ऐश्वर आहे हे कोणालाही सहजासहजी समजणं शक्य नाही, पण अर्जुनाला ते समजलेलं आहे. का? तो प्रेमाचा अतिशय जवळचा प्रेमी भक्त आहे म्हणून अर्जुनाला सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता त्या ज्ञानाचं काठिण्य किती आहे हे भगवान पुढच्या श्लोकाद्वारे सांगतात. न मे विदुःसुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षिणांच सर्वशः. या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून भगवान आपला प्रभाव प्रभू जी शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, तिचं प्राकट्य या श्लोकाच्या माध्यमातून करतात. किंवा प्रभव नाम उत्पत्ती सांगतात. भगवंताच्या ज्या काही विभूती आहेत मग त्या विभूत्या कळणं कसं कसं कठीण आहे. आणि मग भगवंताचे जे काही वेगवेगळ्या प्रभावाला ईश्वरी सामर्थ्याला देव किंवा महर्षी हे कोणी जाणत नाही, त्याचं निरूपण 63 ते 71 ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी केलेले. ज्ञानोबराय म्हणतात, परिकीर्ती तू माते नेनची ना निरुते तरी तो गा जो मी येथे ते विश्वचे हे. परिकीर्ती तू माते नेनशी ना निरुते. हे कीर्ती परी तू माते निरुते नेनशी ना. अर्जुना तर तू मला निरुते माते नेनशी ना, तू निरुते नाम यथार्थ रूपाने मला तू जाणत नाही, तरी तो गा जो मी, ज्याला तू जाणत नाही तोच मी इथे येथे ते विश्वचे हे. या विश्वरूपाने मी तोच, ज्याला तू जाणत नाही ना तोच मी इथे तुझ्या पुढे विश्वरूपाने काय आहे स्थित आहे. म्हणजे मी परिच्छिन्न नसून काय आहे व्यापक आहे. तुझ्या पुढे दिसताना परिच्छिन्न दिसत आहे, पण तो मी परिच्छिन्न नसून काय आहे व्यापक आहे, विश्वरूपाने मीच नटलेलो आहे. मग त्या बाबतीमध्ये येथ वेदमुखे झाले मन पवन पांगुळले रात्री विण मावळले रविशशी. आणि मग त्या माझ्या व्यापक स्वरूपाचा ठाव घेताना येथ वेदमुखे झाले. या ठिकाणी वेद जाणू गेला तो मौनावला, तो मौन झाला, मुका झाला. मन पवन पांगुळले, मन आणि वायू हे काय झाले पांगळे झाले. रात्री विण मावळले रविशशी, रवी शशी रात्री विण मावळले. रात्र आली की सूर्य आणि आमोश आले की चंद्रही मावळतो की नाही, पण या ठिकाणी रात्रही नाही. आणि मग अशा रात्री वाचून चंद्र आणि सूर्य काय झालेले आहेत मावळलेले आहेत. म्हणजे त्या दोघांनाही माझ्या स्वरूपाचा ठाव लागलेला नाही. कारण का? ती माझ्या उष्ण्या प्रकाशाने प्रकाशित आहे म्हणून ते त्या ठिकाणी काय करतात मावळलेले आहेत. कसे मावळलेले आहेत? जसं ज्ञानोबराय सांगतात, कार्य हे कारणाला जाणत नाही तर कैमुत्तिक ज्ञान अधिष्ठानाला कसं वरी जाणेल. ज्ञानोबराय म्हणतात, आगा उदरीचा गर्भ दैसा न देखे आपुले मायेचा वैसा. मी आघवेया देवा तैसा नेनवे काही. आगा उदरीचा गर्भ दैसा, दैसा उदरीचा गर्भ न देखे आपुल्या मायेचा वैसा. उदरीचा गर्भ म्हणजे त्या उदरातील गर्भ आपल्या मायेचा वैसा न देखे, आपल्या आईचं वय जाणत नाही. का? कारण आई त्याचं कारण आहे आणि गर्भ कार्य आहे. मग कार्य हे कारणाला जाणत नाही, मग कैमुत्तिक ज्ञान अधिष्ठानाला जाणेल का? जाणणारच नाही. तद्वत मी आघवेया देवा तैसा नेनवे काही. संपूर्ण देवांना मी कोण आहे? कारण आहे, अधिष्ठान आहे. मग देव माझं कार्य आहे, ते कार्य अधिष्ठानाला कसे जाणतील? तैसा नेनवे, तैसा आघवेया देवा मी काही नेनवे न नेनवे. तर संपूर्ण देवांना मी जाणवत नाही. कसं जाणवत नाही? ज्ञानोबराय सांगतात उदाहरणाच्या माध्यमातून, आणि जळचरा उदधीचे मान मशका नोलंडवेची गगन तेवी महर्षीचे ज्ञान न देखते माते. आणि जळचरा उदधीचे मान, जळचरांना उदधीचे नाम समुद्राचं मान परिमाण मोजता येईल का? समुद्र किती खोल आहे, किती लांब आहे. नेनवेची मशका गगन नोलंडवेची. मशक म्हणजे चिलट्याला गगनाचं जे काही पार आहे तो गगनाच्या ओलंडत, गगनाचं जे काही सीमा आहे तिचं उल्लंघन करता येईल का? नोलंडवेची, त्याला ओलंडता येणार नाही. तेवी महर्षीचे ज्ञान न देखते माते. तो तद्वत त्याप्रमाणे महर्षींचं जे काही ज्ञान आहे ते मला जाणू शकत नाही. मग मी कवण पाके तुला कवणाचा काही झाला या निवृत्ती करिता बोला कल्प गेले. मी कवण, मी कोण आहे? हुयमाय, मी कोण आहे? कथमिदम जातम कोवय करताशी विद्यते उपादानम किमस्ते स्वयं विचार ईदृशा. अशा प्रकारचा जो विचार आहे ना, मी कवण, मी कोण आहे? मी कवण पा केतुला, मी केवढा आहे? कवणाचा काही झाला, मी कोणाचा आहे आणि केवढा झालेलो आहे. या निवृत्ती करिता बोला कल्प गेले. आणि या बोलामध्ये निवृत्ती करता म्हणजे या गोष्टीचा निर्णय करण्यामध्ये, निवृत्ती म्हणजे निर्णय करण्यासाठी कल्पच्या कल्प गेले, तरी पण अजून कोणालाही याचा निर्णय झालेला नाही. भगवान केवढा आहे, कोण आहे, कोणाचा आहे, केव्हा झाला, काय म्हणतात यशोदेचा आहे, देवकीचा आहे, पण कोणालाही काहीही कळलेलं नाही. तो कोणाचा असेल खरं सांगा बरं आता? तो कोणाचाच नाही, मीच आहे तो. इथे नामरूप संबंध जाती क्रिया भेदो, तो त्याला आत्मत्वाने जाणणं
हेच त्याचं काय आहे, जाणणं आहे. आणि हे भिन्नत्वाने नाही बरं का, बुद्धी जाणे, पण कशी, आत्मत्वाने जाणे, शुद्ध बुद्धी जाणे. हा विचार आपण पाहून घ्या. वेळाभावी आपण पुढे जाऊ. काजे महर्षी आणि या देवा, येरा भूत जाता सर्वा, मीच आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. काजे अथवा कारण, जे महर्षी आणि या देवा, कारण त्यांना का जाणू शकत नाही, त्यांना मी का कळू शकत नाही, का जे महर्षी आणि या देवा, जे महर्षी आणि हे जे देव आहेत, येरा सर्वा भूत जात, हे जे काय संपूर्ण भूतजन आहेत, महर्षी असतील, देव असतील किंवा संपूर्ण भूतांचा जो समुदाय असेल, मीची आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. मी त्या संपूर्ण भूतांचं, महर्षींचं, देवांचं आदी नाम कारण आहे, उपादान कारण आहे आणि निमित्त कारण आहे. माया प्राधान्याने उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्याने निमित्त कारण आहे. म्हणूनच काय अवघड जाणता, म्हणून त्यांना मी जाणण्यास काय आहे, कठीण आहे. उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मिया झाले निजगे जाणीजे माते. उतरले उदक पर्वत, पर्वत उतरले उदक बरं का, पर्वतावरून उतरलेलं उदक, पुन्हा उदक पर्वत ओळगे, पर्वतावरून खाली आलेलं पाणी पुन्हा पर्वत ओळगे, पर्वतावर चढेल का, नाही. तद्वत जरी झाड वाढत मुळी लागे, वाढलेलं झाड मुळाला जाण्यासाठी जाईन का, नाही. तरी मिया झाले निजगे जाणीजे माते, तरी मग असं असेल तर मग मिया झाले निजगे, माझ्यापासून झालेलं जग जाणीजे माते, मला जाणील का, तर नाही जाणणार. जसं पर्वतावरून खाली आलेलं पाणी पुन्हा पर्वताच्या शिखराकडे जाऊ शकत नाही, वाढलेलं झाड मुळाचा ठाव घेऊ शकत नाही, तसं माझ्यापासून झालेलं जग मला जाणू शकत नाही. का गाभे वने वट गिवसवे, जरी तरंगी सागर साठवे, का परमाणू माझे सामावे भूगोल हा. का गाभवने वट गिवसवे, का गाभवने नाम जे काही वटबीजाचा जो अंकुर आहे, त्या अंकुरामध्ये वट गिवसवे, वट सापडेल का, नाही. जरी तरंगी सागर साठवे, जर तरंगामध्ये सागर साठवेल का, तर नाही. का परमाणूमध्ये सामावे भूगोल हा, परमाणू म्हणजे त्या परमाणूमध्ये हा पृथ्वीचा गोल, पृथ्वी सामावेल का, तर नाही. तर त्याप्रमाणे या कोणालाही महर्षी देव आणि जे काही भूतमात्र आहे त्यांना मी जाणवे ना, त्यांना मी कोणालाही जाणला जाऊ शकत नाही, कारण ते माझे कार्य आहेत. तरी मिया झाले या जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावा वया होवावा अवकाश का. असं जरी असलं, मी सर्वांना जाण्यास कठीण जरी असलो, तरी एक अवकाश, एक जागा आहे मला जाणण्याची. ती कोणती, ती या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय सांगतात, भगवत प्राप्तीचा जाणण्याचा उपाय. परी मिया झाले या जीवा, पण माझ्यापासून झालेले जे काही जीव आहे, अथवा महर्षी अथवा देवा, महर्षी असतील किंवा देव असतील, माते जाणावया अवकाश का होवावा, मला जाण्यासाठी एक अवकाश आहे, एक जागा आहे. कोणती, पुढच्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय सांगतात, आयसाही जरी विपाये, सांडोनी पुढील पाये, सर्वेंद्रियाशी होय पाठी मराजो. आयसाही जरी विपाये, असा जरी मी जाणण्यास विपाय नाम कठीण असलो, तरी सांडोनी पुढील पाये, पुढील पाये सांडोनी, सर्वेंद्रियाशी पाठीमोरा जो होय, त्याला मी जाणला जाऊ शकतो. मग पुढील पाय सांडून, पुढील पाय म्हणजे काय, अंतःकरणाची जी वृत्ती बहिर्मुख झालेली आहे तिला काय केलं, जर अंतर्मुख केलं, पुढील पाय सांडून नाम अंतःकरणाची जी बहिर्मुख वृत्ती आहे विषयांकडे धावणारी, तिला सर्वेंद्रियाची पाठीमोरी होय, तिला जो सर्वेंद्रियाची, सर्व इंद्रियाची जी काही मोहर आहे ती अंतर्मुख करून जो सर्वेंद्रियाला पाठीमोरा जो होतो ना, तो मला जाणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो धीर आहे, जो आपल्या इंद्रियांना शमदमाच्या माध्यमातून त्यांचा निग्रह करतो, तोच मला जाणण्याचा काय आहे, अधिकारी आहे. आणि मग ते कसं होईल, ज्ञानोबराय सांगतात, प्रवर्तला ही वेगी बहुडे, देह सांडोनी मागिलीकडे, महाभूतांचे आचडे माथ्यावरून. प्रवर्तला आहे, जो प्रवृत्त झालेला आहे, आणि पुन्हा वेगी बहुडे, यदा कदाचित त्याने विषयांच्या माध्यमातून इंद्रियाचा निग्रह केलेला आहे, पण यदा कदाचित चुकून प्रवर्तले, चुकून जर इंद्रिय विषयाकडे गेले तरी वेगी बहुडे, पुन्हा ते इंद्रिय काय करतो, लगेच तत्क्षणी युगोपत अंतर्मुख करतो आणि देह सांडोनी मागिलीकडे, महाभूतांच्या माथ्यावरी चढे. आणि मग देह सांडून नाम, हे काही तीन देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण, या देहांना सांडून, म्हणजे सांडून म्हणजे त्याचा काय त्याग करायचा का, नाही. ते विचाराने पंचकोशाच्या माध्यमातून जो विवेक आहे किंवा स्थूल देहाचा जो विवेक आहे त्याचा विवेक करून पंचकोश विवेकाभ्याम बोधुम शक्यम, त्यात कोश, त्या पंचकोशाचा जो विवेक आहे त्या विवेकाच्या माध्यमातून, स्थूल देहाच्या निरसाच्या माध्यमातून, मग महाभूतांच्या माथ्यावरी चढे, महाभूतांच्या माथ्यावरती चढते. म्हणजे काय, त्यांचंही तो अधिष्ठान स्वरूप होतो, पण देहाच्या निरासे पाविजया ठाया, माझी आयशी काया जवनोही.
ते कसं आता पुढे सांगतात. असं मला एकदा जाणलं की मग त्याचं फल काय आहे, त्या फलाचं निरूपण पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून केलेलं आहे. यो माम जमनादींच वेत्ते लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापैः प्रमुच्यते. मग त्याचं फल इष्टप्राप्तीपूर्वक अनिष्टाची निवृत्ती सदृष्टांत ज्ञानोबरायांनी या 74 ते ज्या काय पुढच्या ओव्या आहेत त्या ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी सांगितलेले आहे 82 ओवीपर्यंत. तेथ राहून ठाई ठिके स्वप्रकाश चोखे अजतो माझे देखे आपुल्या डोळा. तेथ राहून ठाई ठिके. मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चयात्मक वृत्तीने संशय विपर्यरहित अशी दृढ आत्मस्थिती आहे. त्या स्थितीमध्ये राहून आपुल्या डोळा, पण कसे चोखे स्वप्रकाशे आपुल्या डोळा माझे आदत्व देखे. मग चोखे स्वप्रकाश, चोख अशा शुद्ध प्रकाशाच्या माध्यमातून आपुल्या डोळा आपल्या डोळ्याने माझे आजत्व जो देखे, माझे आजत्व म्हणजे माझे उत्पत्ती राहित जो जाणतो, मग त्याला काय फल मिळतं. कसं देखतो तो. मी आदिशी पर सकळ लोक महेश्वर आयशिया माते जो नर या परी जाणे. मी आदिशी पर, मी सर्वांचं काय आहे आदी नाम कारण आहे, त्या कारणाच्याही अतीत आहे. मी कार्य कारणातीत आहे, त्याच्याही पलीकडे मी आहे. पुन्हा कसं आहे सकळ लोक महेश्वर, सर्व लोकांचा मी महेश्वर आहे, नियंता आहे, नियामक आहे, ईश्वर आहे. आयशिया माते जो नर या परी जाणे. अशा प्रकारे जो नर मनुष्य मला जाणतो तो पाषाणा माझी परीस दैसा रसात सिद्ध रस तैसा मनुष्यात तो अंश माझाची जाण. तो पाषाणा म्हणजे तो दगडांमध्ये काय परीस आहे आणि रसा म्हणजे तो काय सिद्ध रस म्हणजे अमृत आहे. तैसा मनुष्यात तो अंश माझाची जाण. आणि ज्याने मला अशा पद्धतीने जाणलेला आहे तो मनुष्यात मनुष्य नाही तर तो काय आहे माझाच अंश आहे असं अर्जुना तू जाण. मग तो कसा आहे ते ज्ञानाचे चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ एर माणूस पण ते भांब लौकिक भाग. ते ज्ञानाचे चालते बिंब, ते चालतं ज्ञानाचं काय प्रतिबिंब आहे. तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. आणि मग त्या ब्रह्मसुखाला ते जे अवयव फुटलेलं जणू काय ते कुंभ फुटलेलं काय आहे अंकुरच आहेत त्याचे अवयव. एर माणूस पण ते भांब लौकिक भाग. आणि मग त्याच्या ठिकाणी जे माणूस पण आहे आणि हे लौकिक जे काय मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी मनुष्य रूपाने हा भासलेला कोणीतरी काय आहे माणूसपणाचा आरोप केला जातो. वास्तविक पाहतो तो मनुष्य नसून ते कोण आहे चालतं बोलतं चैतन्य आहे, ब्रह्म आहे असा अर्थ केलेला आहे. किंवा सामान्य मनुष्य त्याच्या ठिकाणी दिसणारा जो मनुष्यपणा आहे तो लोकांच्या दृष्टीने होणारा काय आहे भ्रम आहे असा आरोप केला जातो. तो मनुष्य आहे हा भ्रम आहे, वास्तविक पाहतो ते काय आहे चैतन्यच आहे. आगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडलिया निरा नाठवे काही. आगा अवचिता कापुरा माझी हिरा सापडला. ज्ञानोबा म्हणतात अरे अकस्मात कापरामध्ये हिरा सापडला आणि मग वरी पडले निरा नागवे काही आणि मग तो पाण्यामध्ये पडला. जसा कापूर पाण्यामध्ये विरघळून जातो तसा हिरा विरघळून जाईल का. तो नागवे काही तो काय विरघळून जाईल का, ते विरघळणार नाही. किंवा असाही आणखी एक अर्थ केलेला आहे. अगा अवचिता कापुरा माझी हिरा सापडला. अचानक पेटलेल्या कापरामध्ये जर हिरा सापडला तो जसा जळत नाही. किंवा वरी पडले निरा नागवे काही, किंवा त्या हिऱ्यावरती जर पाणी पडलं तर तो त्या पाण्याने लिप्त होत नाही. तसा हा जरी तो जीवनमुक्त महात्मा आहे तो लोकांच्या संगतीमध्ये जरी गेला तरी त्याची काय अवस्था होते सिद्धांताच्या माध्यमातून ज्ञानोबराय पुढे सांगतात. तैसा मनुष्य लोकात तो जरी झाला प्राकृत तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची काही. तैसा मनुष्य लोकात, तो मनुष्य लोकांमध्ये जरी असला तरी तो झाला प्राकृत, तो जरी प्राकृत झाला शरीरधारी झाला तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची की. तो जे काही प्रकृतीचे जे काही दोष आहेत देहाच्या माध्यमातून येणारे जे काही षडभाव विकार आहेत त्या षडभाव विकाराची मात नेण्याची की. तो त्या षडभाव विकारांच्या माध्यमातून त्याची जी काही गोष्ट आहे तो ऐकतच नाही. त्याच्या ठिकाणी कोणतेही प्रकृती विकार त्याला स्पर्श करू शकत नाही. तो अचुंबित अस्पर्श शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असतो. तू काय जाणत नाही का अर्जुना. भगवान म्हणतात अर्जुन हे जाणतच आहे. तो आपभयाची सान्य जे पापी जैसा जळत चंदन सरपे तेवी माते जाणे तो संकल्पे वर्जुने घापे. किंवा तो आपसयेची पण पाठ आहे बरं का. तो आपसयेची पापे सांडले जे तो पापांकडून स्वतः सहजच सांडवला जातो. किंवा तो अपभयाची पापे सांडले जे स्वतःच्या नाशाच्या भयाने पापांकडून त्याचा काय केला जातो त्याग केला जातो. कसा जैसा जळत चंदन सर्पी सांडी जे, जसं चंदनाला आग लागले असतात सर्प त्या चंदनाचा त्याग करतो. किंवा ज्ञानोबा सांगतात तेवी माते जाणे तो संकल्प वर्जुनी घापे. ज्याने मला जाणलेला आहे त्याच्या ठिकाणी तो संकल्पाचा त्याग करीत नाही. संकल्पी वर्जुनी घापे त्याला संकल्प काय करतात त्याचा त्याग करतात. संकल्प त्याला सोडून जातात की ज्याने मला जाणलेला आहे
त्याच्या बाबतीमध्ये तेवी आमुते कैसे जाण्याचे ऐसे कल्पे जरी चित्त तुझे तरी मी आयसा हे माझे भाव ऐके. तरी आमुते कैसे जाण्याचे, तर मग आम्हाला कसं जाणायचं की मी आजी आहे, अनादि आहे, लोकांचा ईश्वर आहे. आयशे कसं जाणायचं बरं, आयशे कल्पे जरी चित्त तुझ्या चित्तमध्ये अशी जर कल्पना आली त्या भगवंताला कसं जाणायचं, तरी मी आयसा हे माझे भाव ऐके. तरी मी आयसा, मी असा आहे आणि हे माझे भाव आहेत असं मला काय कर जाणलं पाहिजे. कसं जाणायचं ते ऐक. भगवान सांगतात की कसं, जे वेगळाली या भूती सारखे होऊन प्रकृती विखुरले आहात त्रिजगती आगवेची. जे वेगळाली या भूती सारखे होऊन प्रकृती आघविया त्रिजगती विखरली आहाती. जे वेगळाली या भूती, जे जे विकार आहेत भूतांचे भिन्न भिन्न, त्या विकारामध्ये सारखी प्रकृती होऊन आघविया त्रिजगती विखुरली आहाती. मग त्या संपूर्ण भूतमात्रामध्ये जी काही प्रकृती आहे त्या त्रिगुणाच्या माध्यमातून विखुरलेली आहे. पण कशी, त्रिजगती विखुरली आहाती. आणि मग संपूर्ण जी काही प्रकृती त्या त्रिगुणाच्या माध्यमातून विश्वामध्ये विखुरलेले आहे तद्वत मीच या विश्वाच्या माध्यमातून विखुरलेला आहे. मत्ता परतरम नान्येत किंचित असे धनंजय, मला सोडून दुसरा पदार्थच नाही, सर्व मीच मी आहे. आणि मग त्या जे काही भगवंत कसा नटलेला आहे त्याच्या माध्यमातून भगवान स्वतः सांगतात, बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दमः शमः भौ भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. भगवंताचे जे काही भाव आहेत, भगवान सर्वांचं कारण आहे. वेगवेगळ्या रूपाने भगवंताचे जे काही कार्य आहेत, कशा कशा रूपाने भगवान नटलेला आहे ते या ठिकाणी सांगतात. ज्ञानोबरांच्या भाषेतच आपण पाहू. तेच प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी असमोह सहनसिद्धी क्षमा सत्य. त्या ठिकाणी मग प्रथम मी कसा नटलेलो आहे, प्रथम जाण बुद्धी, मी बुद्धी आहे. मग कर्तव्य अकर्तव्य ग्राह्य अग्राह्य चांगलं वाईटांचा जो सूक्ष्म विचार करणार आहे ती बुद्धी आहे. मग ज्ञान जे निरवधी आणि संपूर्ण घटपटाधिक पदार्थांमध्ये वस्तूंपासून परमात्म्यापर्यंत जे विषय आहेत त्या विषयांना अमर्याद जे ज्ञान आहे ते कोण आहे, ते मीच आहे. असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य, असमोह सुद्धा कोण आहे, मीच आहे. असमोह म्हणजे काय, ज्ञातव्य आणि कर्तव्य यांच्याविषयी न गोंधळून न जाणारा जो विचाराने त्याकडे होणारी जी प्रवृत्ती आहे, अथवा सर्व वैश्विक भोग अनित्य व दुःख रूप आहेत असे जाणून त्याविषयी मोहित न होणे याला असमोह म्हणतात. पुन्हा सहनसिद्धी क्षमा ते सुद्धा कोण आहे, सहनसिद्धी ते सुद्धा मीच आहे. सत्य ते सुद्धा मीच आहे. पुढे सांगतात मग क्षमदमदोनी सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भावा भाव माने भावाची माझी. मग त्या ठिकाणी क्षमा असेल, क्षम म्हणजे मनोनिग्रह असेल, दम म्हणजे इंद्रिय निग्रह असेल, ते दोन्हीही. पुढे सुख असेल दुःख असेल, वर्तत जनी वर्तत सुख दुःख, जनामध्ये असलेले सुख दुःख क्षमा शम दम. अर्जुना भावा भाव माने भावाची माझी. अर्जुना भगवान म्हणतात अर्जुना भावाभाव, भाव आणि अभाव. भाव म्हणजे काय, उत्पत्ती किंवा पदार्थाची सत्ता, आणि अभाव म्हणजे लय किंवा जन्मापूर्वीचं नसणं आणि नाशानंतर नसणं. हा जो अभाव आहे ते संपूर्ण कोण आहे, मीच आहे. माझ्याच अंतर्भूते संपूर्ण आहेत. पय भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पांडुसुता ओळख तू. त्या ठिकाणी पय भय आणि निर्भयता. भय म्हणजे कोणत्या प्रकारच्या हानीची वा मृत्यूची जी काही कारणे आहेत ते पाहून मन त्रस्त होणं याला म्हणतात भय. आणि निर्भयता, निर्भयता नाम भयाचा अभाव. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याला कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकाराने कोणत्याही कारणास्तव काया वाचा मनाने पीडा न देण्याला अहिंसा म्हणतात. समता, लाभ सुख दुःख जयाजयाच्या बद्दल समता, साम्य याला म्हणतात समता. तुष्टी, तुष्टी नाम यदृच्छेने जे काय प्राप्त होते त्याच्यामध्ये संतुष्टता मानणं, पुरेपूर आहे असं मानणं याला म्हणतात तुष्टी. तप, तपनाम शास्त्रीय मार्गाने कायिक वाचिक मानसिक जे कर्म केलं जातं किंवा इंद्रियाची जी एकाग्रता आहे त्याला म्हणतात तप. आणि हे जे काय आहेत पांडुसुता ओळखतो ते संपूर्ण ओळख की कोण आहे, त्या रूपाने मीच आहे. आगा दान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती ते मजची पासून होते भूतांच्या ठाई. आगा दान यश अपकीर्ती, दान असेल देशकाल वस्तू सत्पात्र पाहून केलेले यथामती यथाशक्ती श्रद्धेने दिलेले दान. यश असेल, यश म्हणजे धर्माच्या निमित्ताने असलेली प्रसिद्धी. अपकीर्ती असेल धर्माच्या निमित्ताने लोकनिंदा स्वरूप जी प्रसिद्धी तिला म्हणतात अपकीर्ती. हे जे सर्व भाव सर्वत्र दिसते, हे जे भाव सर्व ठिकाणी दिसतात ना ते मजपासूनही भूतांच्या ठाई होती. ते माझ्यापासूनच या भूतांच्या ठिकाणी काय होतात, उत्पन्न होतात असं तू जाण. जैशी भूते आहाती शिनानी
तैसेची ही वेगळाले मानी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेणती माती तैशी भूते शिणाने आहाती. तशी भूत कशी आहेत? शिणाने नाम वेगवेगळे आहेत, निरनिराळे आहेत. तैसेची हेही वेगळाले माने आणि ते काय आहेत? वेगवेगळे आहेत. त्यांच्या ठिकाणी जे भाव आहेत म्हणजे आतापर्यंत सांगितलेले बुद्धी, ज्ञान, समोह, क्षमा, सत्य, दम, भावनाम कार्य जे आहेत भगवंतापासून उत्पन्न झालेलं ते प्रत्येक भूताच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे असं तू जाण. एक उपजती माझ्या ज्ञानी आणि एक माझ्या ज्ञानापासून उत्पन्न होतात म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानतात. एक माते नेनती एक मला जाणत नाही म्हणजे ईश्वर नाहीच अशा अज्ञानामध्ये ते राजस तामस भाव यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. ते सुद्धा कोण आहे? ते सुद्धा माझीच विभूती आहे असं तो अर्जुना जाण. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसं उदयनाचार्यांनी संपूर्ण बौद्धांचं खंडन केलं आणि ज्यावेळेस ते त्या काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलेले होते आणि त्यावेळेस जगन्नाथाच्या दर्शनाला गेले असताना तिथालचे दरवाजे बंद झाले होते आणि मग ते उदयनाचार्य म्हटले की आता दरवाजे बंद झालेले आहेत, तुझी सिद्धी मी केलेली आहे. अनंत अनुमानाच्या माध्यमातून त्यांनी ईश्वराची सिद्धी केली होती. आणि मग त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं ऐश्वर्य मदमत्तोशी माम अवज्ञाम वर्तसे. ऐश्वर्याने मदोन्मत्त झालेला तू माझी अवज्ञा करतो का? उपस्थितेषु बौद्धेषु मदधीनास्तव स्थिती ही. ज्यावेळेस बुद्धांची बौद्ध मत फोपावलं जाईल त्यावेळेस तुझी जी स्थिती आहे, अस्तित्व आहे ते माझ्या अधीन होतं आणि त्यांचा निपात करून मी तुझी सिद्धी केलेली आहे. आणि असं म्हटल्यावर ते खाड दरवाजे उघडले आणि भगवंतांनी त्यांना साक्षात दर्शन दिलेलं आहे. आणि मग त्यांचं जे काही संवाद झालेला आहे आणि ज्यावेळेस भगवंताने सांगितलं आता काकड आरतीची वेळ झालेली आहे, मला गेलं पाहिजे आणि म्हणून भगवान निघाले. आणि भगवंत निघाले असताना भगवंताच्या पाठीकडे उदयनाचार्यांनी पाहिलं त्यावेळेस रेगोट्या पडलं, त्यातून असे रक्त असं बाहेर पडत होतं. आणि मग उदयनाचार्यांना ते पाहिलं नाही, त्यांना दुःख झालं आणि त्यांनी देवाला म्हटलं देवा आपल्या पाठीवरती हे वरखडे कोणी ओरबडले मला सांगा, त्याच्याकडे मी पाहतो. देवाने सांगितलं हे आपल्याच कृपेचे काय आहे? तुमच्या कृपेचे पोषण, हे तुमच्याच कृपेचा प्रताप आहे हा. म्हटलं कसं काय? मी तर तुझी सिद्धी केलेली आहे. भगवंताने सांगितलं अरे वेड्या तुझ्याचं खंडन केलं ते काय माझ्यापासून भिन्न आहेत का? ते सुद्धा माझं स्वरूप आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की भगवंताचा जो गणेश आहे त्या गणेशाच्या माध्यमातून साही शास्त्रांचं कुठे कुठे योजना केलेली आहे. मग आस्तिक नास्तिकांचा सर्वांचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय भगवंताच्या विग्रहाच्या ठिकाणी आहे. आणि ही जी काही सगळी रूप आहे ते संपूर्ण भगवंताचंच ऐश्वर्य आहे. आणि म्हणून सांगतात काही मला जाणत नाही आणि काही मला जाणतात, पण या सर्व ठिकाणी कोण आहे? मीच मी आहे. कसं ज्ञानोबा उदाहरण देऊन सांगतात प्रकाश आणि कवडसे हे सूर्याचे स्तव जैसे प्रकाश उदयी दिशे तम असतोशी. प्रकाश आणि कडवशे, प्रकाश म्हणजे प्रकाश आणि कवडशे म्हणजे अंधकार. हे सूर्याचे स्तव जैसे जैसे सूर्यास्तव प्रकाश आणि कवडशे. सूर्याच्या माध्यमातूनच प्रकाश पण आहे आणि कवडचं पण म्हणजे अंधार पण आहे. उगवला की प्रकाश आणि मावळला की अंधकार. हे कोणाच्या माध्यमातून होतं? सूर्याच्या माध्यमातूनच होतं. मग ते कसं होतं त्याचं उदाहरण ज्ञानोबा सांगतात. उदयी प्रकाश दिशे सूर्याचा उदय झाला की प्रकाश अनुभवाला येतो आणि आस्तोशी तम दिशे अस्त झाला की अंधकाराचा अनुभव येतो. आणि माझे जाणणे नेणणे ते तो भूतांची या दैवाचे करणे म्हणून भूती भावाची होणे विषम पडे. तद्वत माझं जाणणं आणि नेणणं म्हणजे मला जाणणं आणि नेणणं आहे ते कसं आहे? माझ्या सत्तेने जाणणं आणि नेणं. जसं ज्ञानोबा म्हणतात आभाळामुळे सूर्य झाकला गेला, हे कळलं कोणामुळे? सूर्य झाकला आहे हे सूर्यामुळेच कळलं. तसं भूतांच्या ठिकाणी माझ्या बाबतीत जाणणं आणि नेणणं हे कोणाच्या सत्तेने आहे? हे माझ्या सत्तेने आहे. आणि तेवी आणि माझे जाणणे आणि नेणणे ते तो भूतांच्या दैवाचे करणे. भूतांनी मला जाणणं आणि न जाणणं नेणं हे भूतांच्या दैवाचे करणे आहे. ते भूतांच्या दैवाचं कारण निमित्त आहे. कसं? जर भूतांचं सुदैव असेल तर ते मला जाणतील आणि दुर्दैव असेल तर ते मला जाणणार नाही. तद्दूर आहे तद्वंतिकीचे. तो दूरही आहे आणि जवळ आहे. दूर कोणाला आहे? अज्ञानी मनुष्याला. जो पापी आहे त्याला दूर आहे आणि जो भक्त आहे त्याला तो ज्ञानी तो आत्मैव मे मतम, ज्ञानाचा तो आत्माच आहे. आणि म्हणून ते त्या मला जाणणं आणि नेणं हे भूतांच्या दैवाचं प्रारब्धाचं कारण आहे. सुदैव असेल तर तुम्हाला जाणेन आणि दुर्दैव असेल तर तुम्हाला जाणणार नाही. म्हणून भूती भावाची होणे विषम पडे. आणि म्हणून भूती विषम भावाची होणे पडे. आणि म्हणून भूतांच्या ठिकाणी विषम भावात्मक मला होणं लागतं. कसं? एका ठिकाणी जाणणं आणि एका ठिकाणी नेणणं किंवा भूतांच्या ठिकाणी बुद्धी ज्ञान समोह ही जी काही विषमता आहे ही त्या भूतांच्या दैवास्तव आणि
सुदैव किंवा निर्दैवाच्या माध्यमातून ही विषमता आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, मनुष्य सुदैवी असेल तर तो मला जाणेल आणि दुर्दैवी असेल तर तो मला जाणू शकत नाही. आणि त्या बुद्धीच्या सुदैव दुर्दैवाच्या वैषम्यामुळे मनुष्यातील जे काय बुद्धी, ज्ञान, समोह, दया, अहिंसा हे जे काय या भावांची उत्पत्ती किंवा विषम उत्पत्ती होणं हे ते काय, त्याला कारण कोण आहे? माझं त्याला कारण नाही, तर त्याला कारण कोण आहे? त्या भूतांचं दैव हेच त्या विषमतेला कारण आहे. या परी माझ्या भावी हे जीवसृष्टी आहे आगवी, गुंतली अशी जाणावी पांडुकुमारा. भगवान सांगतात, पांडुकुमारा, या परी माझ्या भावी हे आगवी जीवसृष्टी आहे, गुंतली आहे अशी जाणावी. भगवान सांगतात की अर्जुना, पांडुकुमारा, या परी माझ्या भावी आगवी जीवसृष्टी गुंतली अशी जाणावी. याप्रमाणे माझ्या भावाच्या ठिकाणी, भाव म्हणजे काय, बुद्धी, ज्ञान, समूह पाठीमाग श्लोकामध्ये जे सांगितलेले आहेत त्या भावामध्ये, त्या कार्यामध्ये ही जी काय संपूर्ण जीवसृष्टी आहे ती गुंतली आहे असे जाणावे. असं तू जाणला असता मग काय होईल? मग त्यामध्ये त्यांचे काय ते भाव नाहीत, मग कोण आहे? त्या रूपाने मीच मी आहे असं जर तू जाणला असता, त्याचं फल काय होतं की भगवान सांगतात की तो मला या ठिकाणी सांगितलेलं आहे श्लोकाच्या माध्यमातून काय, की तो सर्व पाप ही प्रमुच्यते, तो सर्व पापातून काय होतो? मुक्त होतो आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असं जर मला जाणलं असता त्याचं ते फल सांगितलेलं आहे. इष्टप्राप्तीपूर्वक अनिष्टाची निवृत्ती सदृष्टांत ज्ञानवरांनी या ओव्याच्या माध्यमातून म्हणजेच 74 ते 91 ओव्याच्या माध्यमातून सांगितलेले आहे. आणि आता ये जे सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक ते 11 भाव अनेक सांगेन. तुझं आता जे मी काय माझे जे कार्य आहेत, भावकार्य आहेत ते सांगितलेले आहेत. आणखी आता म्हणजे यानंतर जे सृष्टीचे पालक आहेत, जया अधीन वर्तती लोक, जया अधीन वर्तती लोक वर्तती, ज्यांच्या अधीन हे लोकांचं वर्तन आहे, संपूर्ण व्यवहार आहे, ते जे काही माझे 11 भाव आहेत ना, ते 11 भाव अनेक सांगेन तुझं मी तुला ते आणखी 11 भाव सांगणार आहेत.